हॅलो फ्रेंड्स, आज बोलूया ॲस्ट्रोलॉजी आणि ते जे ॲप्स आहेत ॲस्ट्रोलॉजीचे ते कशी ॲडव्हर्टाईजमेंट करतायत आणि आपल्याला फ्रॉड विकतायत. ते आपण त्यांना बघतो आणि आपण प्रभावित होतो. ॲस्ट्रोलॉजीच्या ॲडव्हर्टाईजमेंट आपण यूट्यूबवर पाहतो, त्या पूर्णपणे फेक आहेत. ॲस्ट्रोलॉजी आणि प्रिडिक्शन्स तर का? कारण लाईफमध्ये आपण काहीच प्रिडिक्ट नाही करू शकत, पण ते म्हणतात की आम्ही सर्व प्रिडिक्ट करू, आम्ही तुमचं लग्न कधी होणार हे सांगू, तुम्हाला नोकरी कधी लागेल हे सांगू, तुमचं आयुष्य म्हणजे कसं बदलेल, कधी बदलेल हे आम्ही तुम्हाला सांगू. तर ते त्यांचा धंदा करत आहेत, ते एक त्यांचा बिझनेस करतायत. काहीतरी कुठलं तरी पुस्तक, काहीतरी त्याच्यात कोणी काही लिहू शकतं, कोणी पुस्तक लिहू शकतं. ते काय एवढं म्हणजे काही ग्रेट गोष्ट नाही आहे ती, है ना. तर ते आपल्याला विकल्या जातं आणि आपण म्हणजे आंधळेपणानं विश्वास करतो त्या गोष्टीवरती. तर विश्वास नाही केला पाहिजे त्या गोष्टीवरती. हा आहे पहिला मुद्दा. आणि जे काय आपल्यासोबत घडतं ते पूर्णपणे रँडम आहे. म्हणजे युनिवर्स जे चालतं आहे ते मान्य नियमाप्रमाणे चालत असेल समजा. म्हणजे पृथ्वीचा जसा सूर्यमाला आहे आपली आणि पृथ्वी आपली जशी इलिप्टिकल पाथमध्ये सूर्याभोवती फिरते, तो एक नियम आहे, राईट. किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटीचा एक नियम आहे, फिजिक्सचा आहे. ती फिजिकल मॅटर्स ला तो नियम लागू होतो. पण आपल्यासाठी म्हणजे आता आपल्याला आपल्यावरती ग्रॅव्हिटी ॲक्ट करते, हा एक नियम झाला. पण आपल्या लाईफचे जे नियम आहेत किंवा आपली जी लाईफ आहे ती उद्या माझ्यासोबत असंच होईल हे कोणीच नाही प्रेडिक्ट करू शकत. उद्या माझ्यासोबत काहीतरी ॲक्सिडेंट होईल समजा, किंवा माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडेल, हे मी काहीच सांगू नाही शकत ना, काहीच नाही सांगू शकत मी. तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणजे कोणीही काहीही बोललं तर ते तसंच घडेल. 100% परफेक्ट कुठलीच गोष्ट नाही या जगात, आणि 100% तसंच घडेल माझ्यासोबत हे कोणीच सांगू नाही शकत. तर ही गोष्ट आपण इथं समजून घेतली पाहिजे. आणि जेवढं तुम्ही एक्सटर्नल गोष्टीवरती विश्वास ठेवाल तेवढे तुम्ही म्हणजे तुमची डिपेंडन्सी वाढवत न्याल. मग तुम्हाला दुसरा कोणीतरी काहीतरी सांगेल, मग त्याचं तुम्ही ऐकाल. तिसरा कोणीतरी काहीतरी सांगेल, मग त्याचं तुम्ही ऐकाल. ही एक सायकल बनत जाईल, आपली चेन बनत जाईल, आणि आपण त्या चेनमध्ये अडकत जाऊ. तर ती गोष्ट न करता आपण सेल्फ अवेअर राहू आणि पाहू, ऑब्झर्व करू एखादी गोष्ट कशी ॲक्ट करते आहे. ही जी आपलं नेचर आहे, पूर्ण सिस्टीम आहे, ती कशी ॲक्ट करते आहे, घटना कशा घडत आहेत आपल्यासोबत, और इन जनरल जगामध्ये कशा घटना घडत आहेत. पॉवर वरती चालतं आहे सगळं, पैसा, पॉवर, कोण कसा त्याचा वापर करतो आहे, है ना. आणि सर्व काही म्हणजे पैसा हे सेंटर आहे आणि त्याच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी फिरत आहेत. पैसा असेल, पॉवर असेल, आणि प्रत्येकाचा इथं काही ना काही स्वार्थ आहे, ही गोष्ट आपल्याला समजते. मग कोण कसा त्यांचा स्वार्थ पूर्ण करतोय, कशा पद्धतीनं तो पूर्ण करतोय, काय टॅक्टिक्स वापरतोय, काय मेथड्स वापरतोय तो, हे आपण बघितलं पाहिजे. आणि मला त्याच्यातून खरंच काय फायदा आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कारण आपल्याला खरंच काय पाहिजे हे कोण दुसरा नाही सांगू शकणार आपल्याला, आहे ना. आपण स्वतःच सांगू शकतो ते. आपण आपली जिंदगी आतापर्यंत कशी जगत आलो आहे आणि आता इथून पुढे आपल्याला कशी जगायची आहे हे आपणच आपल्याला सांगू शकतो, दुसरा कोणीच नाही सांगू शकणार. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्याला
जगता आलं पाहिजे. सॉरी जर चमकत असेल तर. तर अशी म्हणजे असं मला वाटतं. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे फ्रॉड आहेत, खूप सारे बिझनेसेस लोकं करत आहेत चुकीचे. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याचे गुलाम झालेलो आहोत एक प्रकारे. आपण त्याचा आंधळेपणाने स्वीकार करतो. आपण आपली बुद्धी वापरत नाही. आपण प्रश्न करत नाही, की हा एक असं आपल्याला हे जे सांगतोय, ते खरंच किती योग्य आहे, किती बरोबर आहे, याचा आपण विचार करत नाही. याच्या पाठीमागे सायंटिफिक बेस काय आहे, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सायन्सची बॅकिंग असल्याशिवाय कुठलीच गोष्ट तुम्ही ऐकू नका किंवा कुठलीच गोष्ट तुम्ही मानू नका. ती गोष्ट जाणण्याचा प्रयत्न करा, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा आणि मगच त्या गोष्टीवरती विचार करा किंवा त्या गोष्टी म्हणजे ॲक्सेप्ट करा त्या गोष्टी. तर हीच म्हणजे मला गोष्टी सांगायची आहे. आणि खूप म्हणजे भयंकर परिस्थिती चालू आहे. आपण बघतो लोकांना कशाप्रकारे फसवलं जातं, कशाप्रकारे त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि चांगले शिकलेले लोकं पण त्या ट्रॅपमध्ये फसतात आणि पैशाचं नुकसान करतात किंवा त्यांच्या टाईमचं नुकसान करतात. ही कुठंतरी गोष्ट थांबली पाहिजे. ही गोष्ट कुठंतरी कमी झाली पाहिजे. त्याच्यामुळं अवेअरनेस वाढवण्याचा प्रयत्न करा. सायंटिफिक जेवढं तुम्हाला बघता येईल, वाचता येईल, यूट्यूबचा तुम्ही त्या पद्धतीने वापर करा. त्याच्यासाठी तुम्ही वापर करा. आणि सायंटिफिक लॉजिक्स किंवा सायन्स बेस्ड गोष्टी तुम्ही पहा. आणि मग स्वतःला विचारा, प्रश्न करा. सेल्फ अवेअरनेस मग वाढवण्याचा प्रयत्न करा त्याच्यातूनच. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथे वाटते. थँक्यू.